नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजस्थान प्रगती मंडळ ठाणे आणि अग्रवाटिका धाम ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती उत्सवाच्या 7व्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गणपती मंडळ गणेश भक्तांच्या सेवेसाठी कोपरी खाडी, अष्टविनायक चौक तसेच रेड्डी बंदर येथे मोफत वडापाव, लिंबू सरबत आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। काल 4 वाजल्यापासूनच भक्तांच्या आगमनापर्यंत ही व्यवस्था करण्यात आली होती। राजस्थान प्रगती मंडळ ठाणे आणि अग्रवाटिका धाम ट्रस्ट अष्टविनायक चौकात येणाऱ्या भाविकांना मोफत वडापाव, सरबत, पाणी वाटप करण्यात येत होतं। या सेवेचा भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। सदर प्रसंगी राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी, मंत्री वीरेंद्र रुंगटा, महेश गादिया, शिवभाऊवाला, सुधीर मस्करा, चंद्रकांत सराफ, ओमप्रकाश अग्रवाल, संजय चुरीवाला, ओमजी कारीवाला, वीरेंद्र रुंगटा, पवन पोद्दार, जितू शर्मा, इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राकेश मोदी यांनी या संदर्भातली अधिक माहिती दिली आहे। राजस्थान प्रगती मंडल आणि अग्रवाटिका ट्रस्ट धाम ठाणेतर्फे गणेशोत्सव भक्तांसाठी गौरी विसर्जनच्या दिवशी आज आपण लिंबू सरबत आणि वडापाव वितरणचा कार्यक्रम ठेवलेला आहे। राजस्थान प्रगती मंडल ही ठाण्यातली सगळ्यात जुनी 50 वर्ष जुनी संस्था आहे आणि 50 वर्षापासून ही परंपरा आम्ही गौरी विसर्जनाला आणि लास्टच्या अनंत चतुर्दशीला लिंबू पाणी आणि वडापावची व्यवस्था प्रत्येक गणेश भक्तांसाठी ठेवतो। या वर्षी एकच भावना आहे की सगळ्यांना चांगलं सद्बुद्धी देवबाप्पांनी लोकांचं कष्ट हरावं, देशात आणि या जगात शांतता यावी आणि सुख समृद्धी यावी हे गणेश बाप्पाकडे मागणी आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
ओबीसींच्या तुटपुंज्या 27% आरक्षणात पुढारलेल्या मराठी जातीची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घुसखोरी तात्काळ थांबवण्याबाबत ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील ओबीसी भटके विमुक्त 12 अलुतेदार विशेष मागास वर्गासहित ओबीसीमधील घुसखोरीला ठाम विरोध करण्यात आलेला आहे। मात्र राज्य सरकार मराठा जातीच्या राक्षसी दबावासमोर झुकत आहे। कमिट्यांवर कमिट्या, बैठकांवर बैठका आणि जीआरवर जीआर काढत आहे। 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठी कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत जो शासन निर्णय केला आहे तो ओबीसी आरक्षणापासून बेदखल करण्याचाच प्रकार आहे। राज्य सरकारच्या निर्णयाला ओबीसी समाजाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या जीआरचा तीव्र निषेध देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। मराठ्यांच्या अशा लांगुल चलनामुळे आपले सरकार मराठा धार्जिन असल्याची आणि ओबीसी विरोधी असल्याची तमाम ओबीसींची भावना झालेली आहे। या सगळ्या भावनेतून आज ओबीसी जनमोर्चाच्या वतीने आक्रमक होऊन ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या जीआर विरोधात निषेध नोंदवण्यात आला। त्याचबरोबर जीआरची होळी देखील नोंदवण्यात आली। हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी उपाध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। तर अध्यक्ष प्रकाश शेडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत वावकर, जेडी तांडे, लक्ष्मण गायकवाड, डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, प्राचार्य डीपी मुंडे यांसह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की। आमचं मत आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये देखील त्या ठिकाणी कुणबी नोंदी किंवा मराठा नोंदी असतील, देशमुख समितीने जो निकष लावलेला आहे त्याप्रमाणे देण्यात यावा। आजही असं वाटतं की ज्या 58 लाख नोंदी ज्या झालेल्या आहेत त्याचा पुनर्विचार करून त्या रद्दबातल कराव्या। त्याचं कारण सुप्रीम कोर्टाने असं म्हटले, तुम्ही जर मराठा समाज कुणबी समाजातून जर आरक्षण मागत असाल तर हा मराठा समाज जर नाही तर तो कुणबी समाज होऊन सगळा ओबीसी होईल। यामुळे ज्यांनी खऱ्या अर्थाने याचे मराठा समाजामध्ये ईडब्ल्यूएसचा जर विचार केला गेला तर ईडब्ल्यूएसचे 10% जे आरक्षण केलेले आहे त्याच्यामध्ये 8% आरक्षण हा मराठा समाजाने घेतलेलं आहे, लक्षात घ्यावा। म्हणजे त्यांनी त्या ऑलरेडी हा समाज फक्त 16% आहे आणि 16% समाजाने जर 8% आरक्षण घेतलं असेल तर संयुक्त आहे। त्याचप्रमाणे SEBC याच्यामधून सुद्धा त्यांनी 70% आरक्षण घेतलेलं आहे। म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात ते आरक्षण घेत येतात आणि असं असताना एक झुंडशाही दबावशाही आणून सरकारमध्ये बसलेली लोक मदत करतात, सरकारच्या विरोधात असलेली मदत मराठा समाजाला करतात आणि या महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवण्याचं जे काम केलेलं आहे याच्यामध्ये कोण फायनान्सर आहे? खऱ्या अर्थाने हे आंदोलन संयुक्तिक होतं का? जर सुप्रीम कोर्ट म्हणतोय मराठा हा कुणबी होऊ शकत नाही तर मग ह्या ठिकाणी पुनश्च ते मराठा समाजाला कुणबी कसं तुम्ही गणू शकता? या सगळ्या बाबी चर्चेला येणं आवश्यक आहे। अजूनपर्यंत त्यांनी जो काही जीआर काढणार आहे तो जीआर आमच्या आल्यानंतर 8 दिवसानंतर आम्ही पुन्हा आज रेस्ट हाऊस मीटिंग घेऊन संपूर्ण त्याचा निकाल आम्ही काढणार आहोत, हे तुम्हाला आजच सांगू इच्छितो। आणि आम्ही देखील हजारोंच्या संख्येने या शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरणं हे आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय। हो, 100% बळी पडलेला आहे। वास्तविक गणपतीसारखा सण आमची संस्कृती काय म्हणते, आम्ही गणपती आणि होळी हा कोकणातला सर्वात मोठा सण आहे। त्या सणाच्या निमित्ताने गावात यायचं, घाण करायचे, गावात काही गोष्टी घडवून आणायच्या आणि संपूर्ण पब्लिकला वेटीस धरायचं, हे काम संयुक्तिक नाही। कारण मराठा समाज हा प्रगत समाज आहे, श्रीमंत समाज आहे, सुशिक्षित समाज आहे। त्यांनी या संस्कृतीची जतन करणं आवश्यक होतं। पण आज या सणावाराच्या दिवशी देखील अशा प्रकारचा मुंबईमध्ये येऊन संपूर्ण गलिच्छ करणं किंवा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने राहिले ती पद्धतीच बरोबर नव्हती। आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की सरकार पूर्णपणे दबलेला आहे आणि ह्या मराठा समाजामध्ये 70% आमदार आहेत।
त्यांचे आहेत, 70% खासदार त्यांचे आहेत, 70% मंत्री त्यांचे असताना त्यांना इतके वर्ष मग मराठा समाज कुणबी समाज काय करू शकले नाही? आता त्यांना ही दबावशाही टाकून राजकीय सत्तेचा जो उपभोग घेतलेला आहे त्या आर्थिक याचा फायदा घेऊन हवा तेवढे पैसे त्यांच्याकडे सामर्थ्य आर्थिक असं त्यांना मदत देऊन हा जे आंदोलन चाललेलं आहे हे बाब अत्यंत निषेधार्थ आहे. म्हणून येत्या 8 दिवसाच्या आत पुनश्च आम्ही आजचा जो गॅजेट निघणार आहे त्याचा संपूर्ण अभ्यास करून तुमच्याकडे आम्ही स्पष्टीकरण करणार. कृपया याची नोंद घ्या. कळवा, खारेगाव, सह्याद्री, पारसिकनगर येथील इतर परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील 7 दिवसांचे गणपती व गौरी मातेच्या मूर्त्यांसह खारेगाव येथील कृत्रिम तलावात विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आलं. शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील यांनी सुरुवातीला या तलावाची निगा, देखभाल व गणेश विसर्जन व्यवस्था सुरू केली होती. त्यानंतर नगरसेवक उमेश पाटील यांनी नगरसेवक झाल्यापासून या खारेगाव तलावाचे सुशोभीकरण असो किंवा कृत्रिम तलाव असो विविध उपक्रम राबवले. अजूनही हे असेच उपक्रम राबवत गौरी गणपतीचं खारेगाव तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन करण्यात आलं. यावेळी ठाणे महानगरपालिका, अग्निशामक दल तसेच नगरसेवक उमेश पाटील यांच्या वतीने भाविक भक्तांचं गौरी गणपती मूर्ती विसर्जन व्यवस्थित व्हावे याकरिता चोख व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी दशरथ पाटील यांच्या घरच्या गौरी गणपतीचंही वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. आरती करून विसर्जन मिरवणुकीत संपूर्ण पाटील कुटुंबियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, नगरसेवक उमेश पाटील, युवा नेते राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, रवींद्र पाटील, उद्योजक जगदीश पाटील, संदीप पाटील, उद्योजक सचिन पाटील, जय पाटील, आतिश पाटील, राहुल पाटील, पूनम पाटील, पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक उमेश काशीनाथ पाटील यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. आज 7 दिवसाचा गौरी विसर्जन संपूर्ण खारेगाव से कळवा से सह्याद्री से पारसिकनगर या भागातून एकदम धूम धडाक्यात साजरा करण्यात येत आहे. आपण बघता शासनाने GR काढले तर कृत्रिम तलाव जे आहेत ठाणे शहरामध्ये 6 फूटची जे मूर्ती आहेत त्या समुद्र किनारी विसर्जन येतील आणि जे कृत्रिम तलाव ठाणे महानगरपालिका त्या संपूर्ण कृत्रिम तलाव विसर्जन करायचं आहे. आपण बघता आज 4 वाजल्यापासून गौरी गणपतीच्या उत्सवात सगळे लोक येतात. आज माझ्या माहितीनुसार आज खारेगाव तलाव जो आहे ते दादांनी परंपरा सुरू केलेला कृत्रिम तलाव जो बांधलेला आहे 2008ला मी नगरसेवक असताना तो तलाव बांधला गेला आणि आज या तलावाचा मला कुटुंबात जास्त फायदा होत आहे. आज माझ्या माहितीनुसार 450 ते 500 गणपती विसर्जन होत आहेत. आताशे 9 वाजलेले आहेत. माझ्या माहितीनुसार 11 साड्यापर्यंत 750 ते 800 गणपती विसर्जन होत आहेत. मी सर्व भक्तजनांचा या शांततेने सर्व गणपती साजरा होत असताना मी ठाणे महानगरचे अधिकारी वर्ग असतील, पोलीस खात्याचे अधिकारी वर्ग असतील, आमचे फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील, सर्व भक्तजनांना मी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या आणलेल्या परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मद्य जप्त केला आहे. खारेगाव येथे गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता खारेगाव ते ठाणेकडे जाणाऱ्या रस्त्यावरती टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचा 6 चाकी टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये परराज्यातील 1400 बॉक्स विदेशी मद्य आढळून आलेले आहे. सदर मद्य गोवा राज्यात निर्मित असून दारूबंदी कायद्याअंतर्गत ही वाहतूक बेकायदेशीर असल्याने वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 1,56,63,800 इतकी आहे. या प्रकरणी वाहन चालक मोहम्मद समशाद सलमानी याला अटक करण्यात आली असून त्याच्यावरती गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे. आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुढील तपास निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी यांच्या पथकाकडून सुरू आहे.
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्री धन शेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली, गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली, गोवा राज्यामध्ये एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं, तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यातनं होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली. तर त्यांनी आज सकाळी एक 6 वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाणे या रस्त्यावरती एका संशयित वाहनाची तपासणी केली ट्रकची. तर या संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास सुमारे 1400 बॉक्स विदेशी मद्याचा साठा असल्याचं आढळून आले आणि ह्या मद्याची पाहणी केली असता ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेलं मद्य असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं. तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक चालक, वाहन चालक याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कुठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याचा तपास सुरू आहे. एकूण 1400 बॉक्सेसची अंदाजे किंमत 1,34,00,000 आहे आणि वाहनासकट या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास 1,56,00,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि यापुढील तपास आमचे निरीक्षक धन शेट्टी आणि त्यांची टीम करते. गेल्या वर्षभरामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने जवळपास परराज्यातील, त्याच्यामध्ये गोवा असेल, दीव दमण असेल, डुप्लिकेट असेल, परराज्यातील स्कॉच असेल, परदेशातून आयात केलेली स्कॉच असेल, जवळपास 6 कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी झालो आहे आणि यापुढे अशाच प्रकारची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू होईल. आता ही वाहन आम्हाला आज सकाळीच सापडले, म्हणजे आता 12-12:30 वाजता आहेत. तर आज याच्या पुढे आम्ही ह्या वाहन चालकाकडनं आणखी माहिती आम्ही हस्तगत करू आणि याच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आणि हा माल नेमका कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट होणार होता याची माहिती आम्ही करून आम्ही अंतिम निष्कर्षापर्यंत लवकरच पोहोचू. गौरी आणि गणपती विसर्जनाच्या 7व्या दिवशी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळावरती एकूण 17,939 मूर्तींचं विसर्जन झालं आहे. त्यामध्ये 16,944 गणेश मूर्ती तर 995 गौरी मूर्ती होत्या. त्यामध्ये 127 सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचाही समावेश आहे. पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी 7 दिवसांच्या गणेश मूर्तींचं व गौरी मूर्तींचं विसर्जन केलं आहे. एकूण मूर्तींपैकी 10,510 मूर्ती पीओपीच्या तर 7,392 मूर्ती शाडू मातीच्या होत्या. 70% मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करण्यात आलेलं आहे. 7व्या दिवसांपर्यंत झालेल्या एकूण विसर्जनामध्ये कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण 70% असून गतवर्षी ते 51% होतं. तर खाडीमध्ये थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींचं प्रमाण यंदा 6% असून गतवर्षी ते 38% होतं. त्याचप्रमाणे विशेष टाकी व्यवस्था यातील विसर्जनाचं प्रमाण यंदा 20% असून ते गतवर्षी 8% होतं. तर फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील प्रमाण यंदाचं 4% आहे, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिलेली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फुटापर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचं विसर्जन खाडी घाटांवरती करण्यात येत आहे. काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला. त्यांना कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवरती अनंत चतुर्दशीलाही नागरिकांनी 6 फुटापर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे.
होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.